HDFC बँक भारतातल्या बँकिंग क्षेत्रातली 2 नंबरची सगळ्यात मोठी बँक, भारतातल्या खाजगी क्षेत्रातली नंबर 1 ची बँक, जगातल्या पहिल्या 100 बँका ॲसेट बेस्ड म्हणजे कर्ज व्यवहारातून दिलेल्या मानांकनातील 100 बँकांमध्ये भारतातल्या HDFC बँकेची गणना केली जाते. याशिवाय कॅपिटल रिझर्व्ज आणि सरप्लस मिळून जे काय भांडवल निर्माण होतं, अशा भांडवलाच्या बाबतीत जगातल्या पहिल्या 10 बँकांमध्ये ज्या बँकेची गणना केली जाते अशी ती HDFC बँक. या बँकेच्या बाबतीत वर्तमानपत्रामध्ये आणि माध्यमांमध्ये परवा आपल्याला एक बातमी वाचायला मिळाली, ऐकायला मिळाली की या बँकेचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर किंवा चीफ फायनान्शियल ऑफिसर आणि रिटेल हेड 3 व्यक्तींना बँकेच्या बोर्डाच्या निर्देशानुसार करण्यात आलेल्या चौकशीमध्ये दोषी ठरवून त्यांना कॉशन लेटर दिलं गेलं आणि 1 लाख रुपये त्यांना पेनॉल्टी त्यांच्याकडून वसूल करण्यात आली. एखाद्या बँकेच्या मॅनेजिंग डायरेक्टरला अशा पद्धतीची शिक्षा होणं ही भारतातल्या बँकिंग उद्योगामधली पहिलीच घटना आहे. त्यामुळे बँकिंग उद्योगामध्ये खूप मोठा उत्पात झाला, त्याच्याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू झाली. पेनॉल्टी 1 लाख रुपये. आता या गृहस्थांचा पगार किती होता? पगार होता 15 कोटी 13 लाख रुपये दरवर्षीचा. या 15 कोटी 13 लाख पगारामध्ये मूळ पगार होता 3 कोटी 9 लाख. त्यांना अलाउन्सेस मिळत होते 3 कोटी 46 लाख. आणि सगळ्यात मजेशीर गोष्ट म्हणजे ते उद्योग व्यवसाय जो वाढवतात त्यासाठी त्यांना जो इन्सेंटिव्ह दिला गेला होता तो होता 7 कोटी 28 लाख. म्हणजे 15 कोटी 13 लाख ज्यांचा पगार आहे त्यांना 1 लाख रुपये पेनॉल्टी लावली. पण पेनॉल्टी लावली. मला असं वाटतं या निमित्ताने HDFC बँकेचा गेल्या काही दिवसांपासूनचा जो प्रवास आहे तो प्रवास खूप मोठ्या प्रमाणावर सध्या बाजारामध्ये चर्चिला जातो आहे. पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे या बँकेच्या चेअरमननी 18 जून 2026ला अतनू चक्रवर्ती यांनी 18 जून 2026ला रात्री राजीनामा दिला आणि रात्रीच तो समाज माध्यमांमध्ये सगळीकडे लोकांना बघायला मिळाला. वर्तमानपत्रात 19 तारखेला त्या बातम्या झळकल्या. आता एखाद्या बँकेच्या चेअरमननी नैतिकता या मुद्द्यावर, इथिकल आणि मॉरल या मुद्द्यांवर बँकेचा राजीनामा देणं म्हणजे खरोखरच एक ज्वालामुखीचा स्फोट होता. आणि दुसऱ्या दिवशी मार्केट सेंटिमेंटनी त्याला जो प्रतिसाद दिला त्यात या HDFC बँकेच्या भागधारकांचं नुकसान जवळजवळ 1 लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं. आता हा राजीनामा का दिला हे कारण त्यांनी त्यात नमूद केलं नाही, पण बाजारामध्ये त्याच्यावरून वेगवेगळी स्पेक्युलेशन सुरुवात झाली. पहिल्यांदा HDFC बँकेच्या उर्वरित डायरेक्टर्सनी रिझर्व्ह बँकेला ही सूचना दिली आणि रिझर्व्ह बँकेला सांगितलं की ताबडतोबीने इंटिरियम चेअरमनची अपॉइंटमेंट तुम्ही करावी. रिझर्व्ह बँकेने तशी इंटिरियम चेअरमन यांची अपॉइंटमेंट केली आणि मग रिझर्व्ह बँकेने स्वतःहून एक क्लॅरिफिकेशन काढलं आणि असं सांगितलं की जरी चेअरमननी राजीनामा दिलेला असला तरी HDFC बँकेमध्ये सगळं काही आलबेल आहे, म्हणजे काळजी करण्याचं कारण नाही. आता एवढ्या घाईनी रिझर्व्ह बँकेने प्रतिक्रिया देणं इतिहासामध्ये ही पहिलीच घटना आहे. और अदरवाईज कधीही रिझर्व्ह बँक अशी पुढे येऊन एखाद्या बँकेबद्दल असं स्पष्टीकरण देत नाही. पण कारणही तसंच होतं, कारण HDFC बँक ही भारतातल्या बँकिंग उद्योगामध्ये
सिस्टमिकली इम्पॉर्टंट बँक म्हणून जाहीर केलेली बँक आहे. म्हणजे या पूर्ण व्यवस्थेमध्ये सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बँक. याशिवाय स्टेट बँक ऑफ इंडिया आणि ICICI बँक या एकूण 3 बँकांना सिस्टमिकली इम्पॉर्टंट बँकेचा दर्जा दिला गेलेला आहे. त्यामुळे HDFC बँकेचं काही बरं वाईट होणं हे रिझर्व्ह बँकेला पण दूषणं देणारं ठरलं असतं, सरकारला तर ठरलं असतं. एकूण या परिस्थितीवर मात करण्यासाठी डिझास्टर मॅनेजमेंटचा भाग म्हणून रिझर्व्ह बँकेने हे क्लॅरिफिकेशन दिलं आणि मग एकानंतर एक घटनाक्रमाला सुरुवात झाली. मग रेग्युलर चेअरमनची अपॉइंटमेंट झाली आणि मग डायरेक्टर बोर्डाने इंटरनल इन्व्हेस्टिगेशन सुरुवात केली. इन्व्हेस्टिगेशनचा मुद्दा काय होता? MSRDC म्हणजे महाराष्ट्र राज्य रस्ते महामंडळ यांच्याकडून HDFC बँकेने 25,000 कोटी रुपयाच्या ठेवी गोळा केल्या होत्या आणि या ठेवी गोळा करण्यासाठी त्यांनी अप्रत्यक्षरित्या MSRDCला इन्सेंटिव्ह म्हणून 45 कोटी रुपये दिले. कारण रिझर्व्ह बँकेच्या डायरेक्शनप्रमाणे डिपॉझिटरला एक्सक्लुझिव्हली बाजूला करून असा वेगळा रेट ऑफ इंटरेस्ट ऑन डिपॉझिट देता येत नाही. पण HDFCला डिपॉझिटची गरज होती. ती गरज भागवण्यासाठी त्यांनी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी किंवा आणखी काही मार्गांचा अवलंब केला आणि 45 कोटी रुपये MSRDCला दिले आणि मग ते ठेवी गोळा केल्या. आता HDFC बँक ही सातत्याने ठेवीसाठी का अतिशय कसोशीनं प्रयत्न करते याचं कारणही तसंच आहे. हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे की HDFC बँकेमध्ये HDFC या हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशनचं मर्जर हे 2023मध्ये करण्यात आलं. 2023मध्ये हे मर्जर झालं तेव्हा HDFCकडे फक्त कर्ज होती, ठेवी नव्हत्या. HDFCचा क्रेडिट डिपॉझिट रेशो मर्जर पूर्वी हा 85% होता, पण मर्जर नंतर तो 110% गेला. रिझर्व्ह बँकेच्या गाईडलाईन्सप्रमाणे 80% आसपास हा क्रेडिट डिपॉझिट रेशो असला पाहिजे. अन्यथा त्या बँकेला कर्ज वाटण्यासाठी इतर मार्गाने पैसे उभे करावे लागतात. सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट आणि कॉल मनी मार्केटमध्ये या वेगवेगळ्या मार्गाने पैसे उभे करावे लागतात. आता HDFCच्या बाबतीत 110%वरून क्रेडिट डिपॉझिट रेशो 80%वर आणायचा म्हणजे HDFCला डिपॉझिट गोळा केले पाहिजेत. कारण HDFCचं मर्जर केल्यानंतर सगळे हाऊसिंग फायनान्सेस हे HDFCकडे कर्जाच्या पोर्टफोलिओमध्ये आले, पण HDFCकडे डिपॉझिट नव्हती. डिपॉझिट गोळा करणारी ती संस्थाच नव्हती आणि यातून डिपॉझिटचा क्रायसिस निर्माण झाला. या क्रायसिसवर मात करण्यासाठी त्यांनी वैध अवैध मार्गाचा अवलंब करून ठेवी गोळा केल्या आणि त्याचाच एक भाग म्हणून MSRDCकडून या ठेवी गोळा केल्या. आता हे रिझर्व्ह बँकेच्या वेळोवेळी लक्षात यायला हवं होतं, तेव्हा लक्षात आलं नसेल अशातला भाग नाही. आणि हे फक्त HDFC बँकेतच होतं का? बँकिंग उद्योगामध्ये सर्व बँकांमध्ये ठेवी गोळा करण्यासाठी जी तीव्र स्पर्धा आहे त्या स्पर्धेत बँका वेगवेगळ्या मार्गांनी डिपॉझिट गोळा करण्यासाठी असा किकबॅक देतात. हे अतिशय सूर्यप्रकाशासारखं स्पष्ट आहे. पण रिझर्व्ह बँकेच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे. ते दिसत असलं, माहीत असलं तरी त्याची दखल घेत नाहीत. इथे मात्र व्हिसल ब्लोअरनी शिट्टी वाजवली आणि त्यातून या प्रकरणाचा पर्दाफाश झाला. आता या HDFC बँकेच्या बाबतीत ही घटना घडल्यानंतर लोकांच्यामध्ये एक पॅनिक बटन दाबल्यासारखी अवस्था झालेली आहे. लोक सैरभैर झालेत. मग HDFC बँकेचं काही बरं वाईट होईल का? HDFC बँक ही खाजगी क्षेत्रातली बँक आहे. जर ती बुडाली तर 5 लाख रुपयेपर्यंतच्या ठेवींना डिपॉझिट इन्शुरन्स क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनचं संरक्षण आहे. पण असं असलं तरी नजीकच्या भूतकाळामध्ये आपण बघितलं येस बँक
बुडत होती, पण सरकारने ती बुडू दिली नाही. सरकारने हस्तक्षेप केला आणि स्टेट बँक ऑफ इंडियाला सांगितलं की तुम्ही भांडवल होता आणि येस बँकेला वाचवा. कारण येस बँक बुडाली असती तर त्यातून एक फायनान्शियल सेक्टरमध्ये मोठा क्रायसिस उभा राहिला असता. ते सरकारला परवडणारं नव्हतं, म्हणून येस बँकेमध्ये स्टेट बँकेला उतरवून ती बँक त्यांनी वाचवली. तीच गत एक मोठं नॉन बँकिंग फायनान्शियल कॉर्पोरेशन, ते कॉर्पोरेशन पण बुडत होतं. त्याही वेळी LIC आणि स्टेट बँकेला सांगून ते कॉर्पोरेशन भारत सरकारने वाचवलं. त्यामुळे HDFC बँक अशी बुडू शकत नाही, बुडणं सरकारला परवडणार नाही. त्यामुळे तशीच वेळ आली तर सरकार हस्तक्षेप करेल. पण HDFC बँकेच्या बाबतीत डाटा लिकेज ही पण एक मोठी घटना भूतकाळात घडलेली होती. HDFC बँकेला रिझर्व्ह बँकेने वेळोवेळी अनेक वेळा पेनॉल्टीज इम्पोज केलेल्या आहेत, कारण त्यांनी रेग्युलेटरी डायरेक्शन्स पाळलेल्या नाहीत. मला वाटतं एकूणच भारतातल्या खाजगी क्षेत्रातल्या बँकांच्या बाबतीत एकानंतर एक ज्या घटना घडत आहेत त्या घटना या आयसोलेशनमध्ये एकट्या न बघता व्यवस्था म्हणून आपण बघायला पाहिजेत. आणि व्यवस्था म्हणून बघितल्या तर बँकिंग हे अडचणीत येत आहे. वेगवेगळ्या पद्धतीने हा जो क्रायसिस आहे, पेचप्रसंग आहे, तो पेचप्रसंग सरकार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि बँका या एकत्रितपणे समन्वयाने तो पुढे ढकलण्याचा प्रयत्न करत आहेत. ते आत्तापर्यंत यशस्वी झालेले आहेत, पण हे याही पुढे यशस्वी होईल का याचं उत्तर काळाच्या उदरात दडलेलं आहे. आणि बँकिंगमधला क्रायसिस हा आयसोलेशनमध्ये बँकिंगमधला नसतो, कारण बँकिंग ही इकॉनॉमीची इन्फ्रास्ट्रक्चर आहे, अर्थव्यवस्थेची संरचना आहे. म्हणजे अर्थव्यवस्थेचं प्रतिबिंब हे बँकिंगमध्ये पडतं. म्हणजे बँकिंगमधला क्रायसिस हा मुळात अर्थव्यवस्थेतला क्रायसिस आहे. आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये आपण जोपर्यंत या ग्राउंड रिॲलिटी समजून घेत नाही तोपर्यंत याच्यावर मार्ग निघू शकत नाही. पण मला असं वाटतं की ही धोक्याची घंटा राजकारण्यांनी, सत्ताधाऱ्यांनी, आर्थिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनी, बँकिंग उद्योगातल्या लोकांनी वेळीच त्याची गंभीर दखल घेतली पाहिजे. कारण तरच बँकिंग वाचेल, इकॉनॉमी वाचेल आणि देश वाचेल. अन्यथा हे आपल्याला न परवडणारं आहे. इथेच आपण थांबणार आहोत. देविदास तुळजापूरकर, पर्याय फाउंडेशन.